आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई तू तू झोप हा, शांतपणे झोप। एवढी गर्दी का जमली इथे? आज काही कार्यक्रम आहे का? डॅडी मी तुम्हाला आधीच सांगते, आज आई काहीच कुठलंच काम करणार नाहीये। आज ती फक्त आराम करणार आहे, काहीच नाही करायचं। आई तू शांतपणे झोप। पोरी अगं सावर स्वतःला येडेपणा करून चालणार नाही ग पोरी। तुझी आई नाही राहिली आपल्यात आता। काय बोलताय तुम्ही? ही काय इथे झोपली शांतपणे, तुम्हाला दिसत नाहीये का? दमली होती, खूप दमली आहे। आई ना आई मला न सांगता कुठेही जात नाही, ती आताही जाणार नाही, हो ना? झोपू द्या तिला शांतपणे, कोणी काही बोलू नका। आई तू एक काम करा, आतमध्ये चल, ये हा शांतपणे झोप आतमध्ये, चल उठ। हर सूर्या, हर बांध घाल तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला। कसं भात घालू मामा, कसं भात घालू? आईपेक्षा जास्त जीव लावला होता माझ्यावर आत्यानं। तिच्या पोटी जन्म घेतला नसला तरी ती मला तिचा पोरगा मानायची। ती मला फोन करून बोलवत होती, अरे तिला काहीतरी सांगायचं होतं, मला माझ्याशी बोलायचं होतं तिला, मलाच बोलता आलं नाही। तिला काय सांगायचं होतं तेच कळलं नाही मला। मी डॉक्टरांकडे घेऊन जात होतो तर वाटतच थांबवलं तिला मला। तेव्हा मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती ती मला, पण काहीच कळलं नाही मला। का बोलू शकलो नाही मी आत्याबरोबर? सूर्या, अरे घडणाऱ्या गोष्टी काय आपल्या हातात असतात का? सगळं विधी लिखित असतं बघ। पोरा, तू तुझा जीव धोक्यात घालून आत्याला वाचवण्याचा प्रयत्न केलास ना? अरे देवाच्याच मनात हे सगळं असलं का नाही, तर आपण नाही काय करू शकत। आपण किती पण बदल घडवून आणायचं म्हणलं ना तर नाही होत। सूर्या, अरे आता सगळं स्वीकारून पुढे जावं लागेल, बाकीच्यासनी पण धीर द्यावा लागेल की। सावर पोरा स्वतःला सावर। हिनं इतक्या वेळेला सूर्याला फोन केला पण हिचा काय फोन लागलेला दिसत नाही। याचा अर्थ हिला सूर्याला काय सांगताच आलेलं नाही। मरताना सूर्याला कसला इशारा करत होती? फोनची काय भांग? अरे हा, मरताना मी त्याच्याच बाल्याचा विचार करत होती। हा मेसेज जर का सूर्यानं वाचला तर मला जेलची हवा खावी लागेल। जालिंदर निंबाळकर, सूर्या, डॅडी आणि शत्रूंची अवस्था काय झाली बघ। आपल्या पै पाहुण्यांना फोन लावलं पाहिजेत, उशीर होईल। अरे तुझा फोन दे, तुझ्या फोन मध्ये सगळ्यांचे नंबर आहेत का नाही? फोन दे, मी सगळ्यांना फोन लावतो। सूर्या, फोन देतोय ना? अरे मोबाईल बंद पडलाय, चार्जिंग संपलंय त्याचं।
चार्जिंगला लावल्याशिवाय नाही चालू होणार. हे का आता दुष्काळ 13वा महिना आणि सगळ्या पाहुण्यांना फोन करणं गरजेचं आहे. जाऊ बापू, द्या आमच्याकडे फोन, आम्ही लावतो चार्जिंगला. अहो काय महत्वाचं नाही डॅडी, लावता येईल नंतर. काय चाललंय हे सगळं, काय चाललंय? एक निसतं का दुसरं काहीतरी समोर उभं राहतंय. का आमच्याच पाठी लागले हे सगळं? आता काही करून तो फोन मिळवला पाहिजे, नाही तर अवघडून बसल सगळं. शालनला वर पोचवल्याचा काहीच फायदा होणार नाही. त्या फोन मध्ये काय हाय ते बघितलंच पाहिजे. आता आम्हाला मला कशी हाक कोण मारणार? लय चुकीचं वागला तुम्ही आमच्याशी, लय चुकीचं वागलात. डॅडी, सावरा स्वतःला. असं रडून ते काय परत येणार आहेत का? सांगा बरं. आता तुम्हालाच तुमचं मन घट्ट करावं लागेल. हत्या हे बघ, मी काढलं तुझ्यासाठी. बघ ना, तू म्हणली होतीस ना, बाहेरची साडी म्हणजे बाहेरसाठी आधार असतो. तिच्यासाठी ते बाहेरच्या आठवणी असतात, बाहेरचं प्रेम असतं. तू म्हणली होतीस ना, मी आणले ना तुझ्यासाठी. हे बघ ना हत्या, पाणी द्यायची वेळीला असं वाटलं नव्हतं का हत्या? आईच्या माहेनं सांभाळलंस तुम्हाला. घरात कधी गोडधोड केलं तर सगळ्यात आधी मला आणून द्यायचीस तू. तू नाही केलंस आमच्यासाठी आत्ते. आता तुझ्यासाठी करायची वेळ आली होती आणि तू नाही चांगलं केलंस. तू चुकीचं केलंस. तू फसवलंस आम्हाला. तुझ्यासाठी लय काय काय करायचं होतं आत्ते. तुझं लय लाड करायचं होतं मला. तुला जपायचं होतं. तुझं जगातलं सगळं सुख तुला द्यायचं होतं आत्या. सगळं अर्धवट राहिलं ना, सगळं अर्धवट राहिलं. का परक करून गेलीस आम्हाला तू? काय चुकलं होतं आमचं, सांग ना. काय चुकलं होतं?